सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर चला, एवढं सिमेंट राहिलेलं आहे, निम्मी झाल्यासारखी झालेली आहे, म्हणजे निम्मा कोबा करून झालेला आहे. तर आता हे सिमेंट एकदाचं सगळं म्हणजे वापरून झालं की पावसाच्या आधी टेन्शन गेलं. आणि या कोंबड्याची एक गंमत दाखवते. बघा, इथून तोंडले भारी बाहेर काढतो. बिचारे सगळे उदमरल्यासारखे झाले आतमध्ये. एकदा शेड त्यांचं तयार झालं की मग हे सगळे आत सोडायचे. जरा तुम्हाला दाखवते कोंबड्याचं काम. आत्या सकाळी लवकर गेल्या त्या भुईमुग खुरपायला, एवढं गवत घेऊन आल्या खुरपून. आणि आत्यांचं काय चालू आहे, आत्याने मस्त गरमागरम दुपारचे असे भाकरीचे तुकडे केलेत. हे बघा, कांदा वगैरे घालून, कोथिंबीर. आता कांदा भलताच मोठा चिरलाय. तर त्यांना दिला आम्ही डस्ट वगैरे टाकून. आणि चला, भाजी काय बनवली आहे सकाळीच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की भाजी डाळ कांदा बनवली आहे. बघा, मस्त असा हा गावाकडच्या पद्धतीचा डाळ कांदा. तर ही कढई काही घाण नाही बघा, हिचा कलरच असा. ही किती जरी राखीने आम्ही तर भांडी घासतो. ह्याच्यामध्ये हरभरा ठेवला बांधून. माशा आता व्हायला लागल्या आंब्यांमुळे. तर इकडे दाखवते तुम्हाला. पॅक करून ठेवावं लागतं, नंतर काय होतंय, चपात्या भाकरी कडक होतात. तर इकडे थोडंसं पुरण होतं, त्याची पुरणपोळी आणि ह्या चपात्या आहेत. भाकरी अशी मध्ये ठेवली आहे कारण कडक होत आहेत भाकरी. माझा असा जेवणात बेत आहे. माझा आहे उपवास. पण मला एकादशी झाली ना की दुसरे उपवास आले की मग मला साबुदाणा खिचडी खायला नको वाटती. थोडी शेंगदाणे वगैरे खाईन ना, तर मग मस्त असा उसाचा रस आणायचा. तर बोललं भाजी आवडली का. एका ताईंची कमेंट आणली की त्यांना डाळ कांदा खूप आवडतो. आणि अजून एका ताईंची कमेंट, म्हणजे सगळ्या ताईंच्या छान कमेंट आलेत. सकाळी मी व्हिडिओ दाखवलं की आज डाळ कांदा बनवलेला आहे. सगळ्यांच्या अशा छान छान कमेंट आल्यात की भाजी छान आहे, गणेश छान बोलतो, आत्या छान बोलतात. आत्याने डोक्याला बांधलेलं आज सोडलं नाही. आज सावलीला आलं तरी सोडलं नाही, कारण ऊन तेवढं लागले. आम्ही त्यांना डस्ट खडी टाकून दिली आहे. मग आता आत्या जेवण करतील, परत अजून त्यांचं काम निपटून द्यायचं आणि मग आमचं काम आमच्या कामाला लागायचं दुसऱ्या. भरपूर सारं ऊन झाले. हे बघा केवढं ऊन आहे. दमून गेलो ह्या आम्ही कोब्याच्या नादात, गाईंच्या गोट्याच्या ह्याच्यामध्ये. परत 4ला टायमिंग झाला की आणा त्या गाईंला वरती, वैरण धारा हे ते. मग कसं वाटलं वातावरण कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे आज जेवणाचा काय बेत आहे तो मात्र मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर चला मग भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये.